परिस्थिती अशी आहे, दुसऱ्या फेरीला जी 3 नंबर वार्ड प्रभाग क्रमांक 3चं सेकंड फेरीची मशीन मध्ये आपण जे निवडणूक आयोगाकडून जेव्हा इलेक्शन संपतं तेव्हा C17चा फॉर्म घेतो. जेव्हा त्या मशीनला सील वगैरे केले जातात, ती सीलचे अनुक्रमांक नंबर वगैरे असतात, ते C17वर असतात. सदरील अधिकारी जो असतो त्याचे सिग्नेचर वगैरे असतात त्या C17च्या फॉर्मवर. आता आतमध्ये जर बघितलं तर तिन्ही चारही उमेदवारांकडे C17चे फॉर्म आहे, पण ते जे मशीन आलंय त्या 3 नंबरच्या काउंटरला, तर त्या 3 नंबरच्या मशीनला ज्या टेबलवर मशीन आली त्या मशीनचा अनुक्रमांक नंबर आणि ह्या C17चा अनुक्रमांक नंबर कुठंच मॅच होत नाही आणि कुठलंच अधिकारीची सही वगैरे नाही. आमच्या निष्पन्नात आतापर्यंत आलंय. आता निवडणूक जी प्रक्रिया थांबलेली आहे खास कारण तेच आहे. तुमचं नाव आणि मी सय्यद वसीम इसाक, प्रभाग क्रमांक 10चा उमेदवार आहे. माझा निकाल 70-80% पॉझिटिव्ह लागला म्हणून मी बाहेर आलो, तुम्हाला हे देत आहे. नगर परिषद काय म्हणले? नाही, 100% आमचे काही पदाधिकारी त्याच्यावरच आहे. हे करून अधिकारींचं म्हणणं येत होतं आपण मशीनचं ही उघडून त्याच्यानंतर मतमोजणी, पण तिथलचे जे 3 नंबर काउंटरवर जे बी बूथ पोलिंग हे आहे मतमोजणी सदस्य आहे ते एक्सेप्ट करत नाहीये. आता चालू आहे बोलणं, बघू काय मार्ग निघतोय. आता मतमोजणी बंद आहे का? हो, थांबवलेली आता. फक्त प्रभाग क्रमांक 3ची प्रभाग क्रमांक ऍक्च्युली काय आहे, मतमोजणी पूर्ण 12 टेबल आहे. 12 टेबल आहे म्हणजे 12 वॉर्ड वन टाइम मध्ये 12 वॉर्डचे मशीन उघडले जातात. असे 3 ते 4 फेऱ्या होणार आहे. सेकंड फेरीमध्ये 3 नंबर प्रभाग क्रमांक 3चा हे घोळ झालेला आहे. हा, थांबवलेली काउंटिंग सध्या थांबवली आहे. सेकंड राऊंड झालेला आहे. सेकंड राऊंडलाच हा प्रॉब्लेम आलेला आहे.